बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा झाला असून या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा बीडीडीचा संघटना संघाचे अध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांनी दिला। बीडीडी चाळीचा विकास करताना कोणालाही न विचारता टेंडर देण्यात आले। या टेंडर वाटपातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या चाळीच्या पुनर्विकासामध्ये घोटाळा होतोय आणि त्याचा पर्दाफाश करणार आहेत बीडीडी चाळ रहिवासी संघाचे अध्यक्ष राजू वाघमारेजी। ते आपल्या बरोबर आहेत। राजूजी, नक्की काय तुम्ही म्हटलं तुम्ही पर्दाफाश करणार आहे, हा जो पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यामध्येच घोटाळा झाला आणि ते त्याबाबतचे माझ्याकडे पुरावे आहेत, नक्की काय? नक्की असं आहे की पुनर्विकासाबाबत सरकारने सांगितलं की आमचा पुनर्विकास करतोय। एकाही रहिवाशाला किंवा रहिवाशांना विश्वासात न घेता हा प्रकल्प सरकार राबवू पाहत आहे। पूर्ण मुंबईसाठी वेगळा कायदा आहे, सगळ्यांची संमती आणि करारपत्र प्रत्येक झोपडपट्टीवासियाबरोबर केलं जातं, चाळकऱ्याबरोबर केलं जातं। आज आमच्यासाठी त्यांनी नवीन अमेंडमेंट केलं 33(9)(b)(3), त्याखाली आमच्याबरोबर करारही नाही आणि संमतीपत्रही नाही। मग आमचा विश्वासघात नाही का? प्रश्न असा आहे की या पूर्ण प्रकल्पासाठी जे ग्लोबल टेंडर मागवण्यात आलं, त्या ग्लोबल टेंडरसाठी फक्त 2 कंपन्यांनी फॉर्म भरले। आज धारावीसाठी तुम्ही 5 वेळा रिटेंडरिंग केलं, मग आमच्यासाठी रिटेंडरिंग का नाही झालं? ज्या दोघांनी फॉर्म भरले त्या दोघांना तुम्ही काम दिलं, त्याच्यामध्ये कितीचा घोटाळा झालाय? जवळजवळ 5,000 कोटीचं हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। आणि सरकार जर असा विचार करत असेल की आमच्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना हुकुमशाही पद्धतीने जर आम्हाला इथून हाकलून देऊन ही जागा बळकवण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर आम्ही ते कदापि होऊ दिलं जाणार नाही। तुमच्याकडे नक्की पुरावे कोणत्या बाबतीचे आहेत? काय पुरावे आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल? टेंडर प्रक्रियेच्या बाबतीत त्यांनी रिटेंडरिंग केलेलं नाही। दोघांना तुम्ही टेंडर देणं हाच कायद्याने गुन्हा आहे। टेंडरसाठी तुम्हाला 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपन्या लागतात। मग आज 2 कंपन्या आल्यानंतर जर तुम्ही दोघांना एक काम वाटून देणार असाल तर मग UPA 2 मध्ये राजाला जी अटक झाली त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे त्या कारभारामध्ये आणि मग ह्या कारभारामध्ये फरक तो काय झाला?